तर चला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा दुसरा पार्ट काय करूयात, आज शिकूयात. तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय शिकणार आहेत, वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, आपल्या व्हॉट, अ किंवा अँड न वाक्याची काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. तर तत्पूर्वी शिकवण्याच्या पूर्वी तुम्हाला मी काय करतो, व्हॉट न वाक्याची सुरुवात कशा प्रकारे केली पाहिजे याचं तुम्हाला मी पहिल्यांदा काय करतो, स्ट्रक्चर तुम्हाला देतो. तर बघा, वाक्याची सुरुवातच आहे कशानं, व्हॉटनं. व्हॉट, अ ऑब्लिक अँड प्लस त्याच्यानंतर जो कोणता विशेषण येतो तो विशेषण इथं लिहावं लागतं. इथं लिहितो मी विशेषण, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह. प्लस याच्यानंतर विशेषण झाल्यानंतर काय येणार, सब्जेक्ट, त्यालाच मराठीमध्ये कर्ता म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सब्जेक्ट. प्लस हेल्पिंग वर्ब, त्यालाच आपण HV म्हणूयात, सहाय्यकारी क्रियापद, त्यालाच आपण HV म्हणूयात. प्लस एक्सक्लेमेटरी साइन. ओके, हे आपलं स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्झाममध्ये पडलेलं वाक्य या स्ट्रक्चरमध्ये ठेवायचं आणि आपण उत्तर सोडवायचं. तर आता बघा, मी एक एक्झाम्पल घेतो आणि ते कशा प्रकारे या स्ट्रक्चरमध्ये ठेवून आपण सोडवतो ते बघा. पहिल्या पार्टमध्ये मी काय केलं होतं, व्हॉट कधी वापरायचं, हाऊ कधी वापरायचं हे पहिल्या पार्टमध्ये शिकवलेलं आहे. तरी सर्वांनी आवर्जून पहिलं पार्ट बघा, तरच हा सेकंड पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल. क्वेश्चन बघा, इट इज अ व्हेरी फनी मूमेंट. तर बघा, आता वाक्यात काय आलंय, अव्हेरी. मी तुम्हाला सांगितलं होतं, वाक्यात जर अव्हेरी आलं तर वाक्याची सुरुवात कशाने करावी, व्हॉट न करावी. कशानं करावं, हे आपलं आन्सर, कशानं, व्हॉट. काय आलंय म्हणून इथं अज घ्यायचं. हा पुढचा जो कुठला काही असू द्या ते जशास तसं उचलायचं आणि इथं ठेवायचं. कारण याच्यामध्ये फनी हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. उचललं, इथं ठेवलं. बघा इथं व्हॉट, अ किंवा अँड नंतर काय वापरायचं आपल्याला, विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह वापरायचं. हा इथं भाग उचलायचा, इथं ठेवायचं. फनी मूवमेंट. ओके, मग पुढं काय आहे, सब्जेक्ट. आपल्या सेंटेन्सचा, आपल्या वाक्याचा कर्ता कोण आहे, इट. याला उचलायचं आणि पुढे ठेवायचं, इट. नंतर हेल्पिंग वर्ब, हा काय आहे आपल्या वाक्याचा, HV आहे आणि हा काय आहे, सब्जेक्ट. तर उचलायचं, इट इथं ठेवलं, आता HV, एज. मग नंतर काय वापरायचं आहे, एक्सक्लेमेटरी सिम्बॉल. ओके, अशा प्रकारे ह्या एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, एक्झाममध्ये सोडवायचंय. वाक्यामध्ये जर अव्हेरी आलं तर काय घेतलं आपण, व्हॉट, अ. पुढचा भाग जशास तसं, सब्जेक्ट त्याच्या पुढं, नंतर काय, हेल्पिंग वर्ब, विषय क्लोज. ओके, समजलं असेल सर्वांना. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पल नंबर 2. आता बघा, कधी कधी वाक्यामध्ये आपल्याला काय येत नाही, व्हेरी येत नाही आणि व्हेरी हा शब्दच येत नाही. त्यावेळेस आपण कशा प्रकारे सोडवलं पाहिजे बघा, त्या प्रकारचे एक एक्झाम्पल घेतो. रोहन वॉज अ नाईस बॉय. रोहन वॉज अ नाईस बॉय. इथे बघा, आता वाक्यात काय आलंय, आलंय. वाक्यात काय आलंय, मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सांगितलंय, वाक्यात जर आलं तर वाक्याची सुरुवात कशाने करायचं, व्हॉट, न करायचं. वाक्याची सुरुवात कशाने करायचं, व्हॉट. याच्या पुढं काही करायना, उचलायचं, इथं ठेवायचं, नाईस बॉय. त्यानंतर पुढं काय सांगितलंय, करता, सब्जेक्ट. कोण आहे सब्जेक्ट इथं, रोहन. रोहनला रोहन जसंच्या तसं. मग नंतर सहाय्यकारी क्रियापद कोण आहे, वॉज. आणि एक्सक्लेमेटरी साइन. एक्सक्लेमेटरी साइन अतिशय महत्वाचं आहे. ते जर दिलं नाही तर तुमचं वाक्य 1000% जरी बरोबर असेल तर 2000% चुकतंय. त्याच्यामुळं एक्सक्लेमेटरी सिम्बॉल अतिशय
महत्त्वाचा भाग आहे, कारण नावच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा साईन तर तुम्हाला देणं गरजेचंच आहे. चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर आता हा आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहेत. हे एक्झाम्पल मी तुम्हाला काय करणार आहे, ट्रिकच्या साह्यानं शिकवणार आहे. पहिल्या पार्टमध्ये मी ट्रिक सांगितलेली आहे, तरी दुसऱ्या पार्टमध्ये मी आणखीन एक तीच ट्रिक रिपीट करणार आहे आणि हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं त्या ट्रिकनुसार सोडवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा ट्रिक आपली काय आहे, नेमकी ट्रिक काय. आपल्याला फक्त 1 2 3 एवढेच नंबर काय करायचे लक्षात ठेवायचे. बघा कशी 1 2 3. आता हे 1 म्हणजे काय, 1 हे सब्जेक्टचा, 1 काय सब्जेक्टचा, हा 2 कुणाचा हेल्पिंग वर्बचा, आणि हा 3 कुठला, जो ॲडजेक्टिव्हच्या पुढील भाग, ॲडजेक्टिव्हच्या पुढील भाग, ॲडजेक्टिव्हच्या पुढील भाग आहे 3 कुठला ॲडजेक्टिव्हच्या पुढील. आता बघा इथं याला मी काय म्हणणार, मग 1 म्हणणार, याला मी काय म्हणणार 2 म्हणणार, याला मी काय म्हणणार 2. आता इथं काय आलं वाक्यात, ॲन आलंय, ॲनच्या पुढं कोण आहे हे, या सर्व पार्टला मी काय म्हणणार 3. आता याचं आन्सर कशा प्रकारे असते बघा, हे झालं आपलं क्वेश्चन, इथे आपला आन्सर. आन्सर कशा प्रकारे होणार आहे बघा, ॲन आल्यामुळं मी इथं काय लिहिणार, व्हॉट ॲन प्लस 3 प्लस 1 प्लस 2 प्लस आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, या पद्धतीनं आपल्याला सोडायचंय. आता बघा व्हॉट ॲन, इथं काय व्हॉट ॲन टाकल्यानंतर कोणता यायला पाहिजे, हा 3 वाला नंबर, जेवढा 3 आहे तो इथं ठेवायचं. नंतर कोण पाहिजे 1, हा 1 कुठं आहे हो का, इथला हा 1, हा 1 इथं ठेवायचं. नंतर 2, नंतर एक्सक्लेमेटरी साईन, विषय संपतो. तर बघा कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचंय, इथे सोडून दाखवतो मी तुम्हाला. बघा आता पहिल्यांदा मी व्हॉट ॲन, ॲनच काय घेतलो, कारण इथं आपल्या वाक्यामध्ये काय आलंय ॲन, व्हेरी आलेलं नाही, पण मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये दिल्यानुसार ॲन हा आल्यानंतर वाक्याची सुरुवात व्हॉट ॲनच होत असते, व्हॉट ॲन. नंतर कोण पाहिजे मला 3 वाला कोण आहे, हे अनबिलेवेबल एक्सपिरियन्स. नंतर कोणतं, इट वॉज. नंतर सेकंड, पहिला पार्ट वॉज आणि एक्सक्लेमेटरी साईन. होप तुम्हाला हे समजलं असेलच. ओके, आता आपण अशाच प्रकारचं आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊयात आणि आपला इथं टॉपिक संपला असं डिक्लेअर करूयात. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. तर चला आपण काही एक्झाम्पल आता बघणार आहोत. तर बघा इथे पहिलं एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला, इट इज अ ह्यूज कलेक्शन ऑफ कॉइन्स. हे पहिलं आहे. वाक्यामध्ये काय आलंय, व्हेरी आले का नाही, अ व्हेरी नाही, मग काय आलंय फक्त अ आले. इथे काय आलंय वाक्यामध्ये अ जर आल्यावर वाक्याची सुरुवात कशाने करणार आपण, व्हॉट न करणार. कशानं करणार, व्हॉट. म्हणून इथं वाक्याची सुरुवात पहिलं कशानं करणार मी, व्हॉट ए. नंतर हा पुढचा सर्व पार्ट आपण काय समजलं होतं, 3 मांडलं होतं. त्याला आता पुढं तसं ह्यूज कलेक्शन ऑफ कॉइन्स. नंतर आपला हा झाल्यानंतर इथं सब्जेक्ट यायला पाहिजे. सब्जेक्ट कोणता आहे आपला, एज. नंतर एज, एक्सक्लेमेटरी साईन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी इज ॲन आयडियल मदर. वाक्यात काय आलंय, ॲन आलंय, म्हणून वाक्याची सुरुवात कशाने होणार, व्हॉट ॲन न होणार. कशाने होणार, व्हॉट ॲन. पुढं जशास तसं जे काय आहे ते, आयडियल मदर. नंतर काय घेत असतो आपण, सब्जेक्ट शी. नंतर काय, हेल्पिंग वर्ब आणि एक्सक्लेमेटरी साईन. आता इथे बघा कधी कधी काय होत असतंय वाक्यामध्ये व्हेरीच्या ऐवजी सो येत असतं. कधी कधी काय होतं, व्हेरीच्या ऐवजी काय येत असतं, सो येत असतं.
त्यावेळेसही काय समजून घ्यायचं, व्हेरी आणि सो एकच. सो आलं तर काय घ्यायचं, वाक्याची सुरुवात कशाने करायची, मग हाऊनीच करायची. सो म्हणजेच व्हेरी आणि व्हेरी म्हणजेच सो. तर बघा हा वाक्यात काय आलंय, सो आलंय, म्हणून वाक्याची सुरुवात कशाने करणार आपण, हाऊने. हाऊ स्ट्रॉंग, STRONG, स्ट्रॉंग यू आर, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, अशा प्रकारचा हा आपला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होतं. आणि याच्यामध्ये मी छान अशी प्रकारे तुम्हाला 1 2 3 ची ट्रिक सांगितलेली आहे. आणि ही ट्रिक्स मला 100% खात्री आहे तुम्हाला आवडलेलीच असणार आहे. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळेच ग्रामरचे टॉपिक्स अतिशय सोप्या आणि वेगवेगळ्या ट्रिकनं शिकण्यासाठी तुम्ही काय करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला खाली जो नंबर दिलेत त्या नंबरवरती काय करा, संपर्क करा आणि ऑनलाईन क्लाससुद्धा जॉईन करून तुमचा फायदा करून घ्या. आणि हा क्लास हे विद्यार्थ्यांसाठीच नसून हे पूर्ण MPSC साठी जे प्रिपरेशन करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा हा इंग्लिश ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यासाठी हे उपयोगाला येणार आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या तुमच्या भरपूर मित्रांना हा व्हिडिओज काय करा, तुम्ही शेअर्स करा. थँक्यू सो मच.